नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्णा स्विंग चॅनलवर आज आपण बघूया आपण घरात जे वापरतो ती मॅक्सी किंवा गाऊन ह्याला अल्टर कसं करायचं। त्यांनी अगदी नवीनच शिलाई शिकायला सुरुवात केली आहे, त्यांना ह्या व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मिळतील। आता ह्या इतक्या साध्या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे आणि इथे ते सांगायला मला नक्कीच आवडेल। घरातून व्यवसाय करणाऱ्या बऱ्याच टेलरांची सुरुवात असे मॅक्सी किंवा रेडीमेड ड्रेस अल्टर करण्यापासूनच होत असते, जशी माझी झाली होती। पण मग नंतर जसजशी ब्लाउजची कामं वाढतात तसतसं ही छोटी मोठी अल्टरची कामं करायला आपल्याला कोणीतरी भेटावं किंवा निदान आपल्याकडे येणाऱ्या कस्टमर्सला आपल्याला आजूबाजूला कुणाकडे तरी पाठवता यावं असं साहजिकच मला सुद्धा वाटायचं। पण इतकी बेसिक आणि छोटी कामं करायला सुद्धा एकतर लोक भेटत नाहीत किंवा ज्यांच्याकडे मशीन आहे ते हे काम करतात पण त्यात काही चुका करतात। म्हणूनच मी विचार केला की आपल्या अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी सुद्धा ह्या विषयावर एक व्हिडिओ बनवायला पाहिजे। तर सगळ्यात आधी गाऊन जर उंचीला जास्त असेल तर अंगावर माप मोजून किंवा मॅक्सीवर सुद्धा मोजून आपल्याला जितकी उंची पाहिजे तिथं अशा पद्धतीने खूण करून ठेवायची। ह्या गाऊन्सला सगळीकडेच मोठ्या नंबरची कच्ची शिलाई मारलेली असते, तर ह्या पट्ट्या सुद्धा वापरून उसवतात, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा डबल शिलाई करायची। इथे कस्टमरला बटनाची पट्टी शिवून पाहिजे म्हणून मी शिवूनच टाकते। या मॅक्सीला मला शोल्डर पासून किंवा खूप जास्त बारीक मापाप्रमाणे अल्टर करायचं नाहीये, पण हे रेडीमेड गाऊन्स भरपूर मोठ्या साईजचे असतात आणि खूप बारीक लेडीजसाठी आपल्याला त्यांच्या मापाप्रमाणे त्याला फिटिंग करावं लागतं। अगदी शोल्डर पासून उसवून त्याला मापाप्रमाणे कट करून पुन्हा शिवावं लागतं। तशा पद्धतीने कमीत कमी वेळात अल्टर कसं करायचं हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता। हे जे फ्रंटला पॉकेट दिलंय त्याला सुद्धा व्यवस्थित डबल शिलाई करून घ्यायची आणि नेहमीप्रमाणे शिलाईच्या सुरुवातीला आणि शेवटी लॉक करायचं। हे 4 गाऊन्स होते जे अल्टर करण्यासाठी मला जास्तीत जास्त पाऊण तास लागला। तर जोपर्यंत आपण ब्लाऊज शिकत आहोत आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर रेग्युलर ब्लाऊज येत नाहीत अशा वेळी ह्या कामातून सुद्धा चांगले पैसे मिळतात। पण ब्लाऊज शिवताना जशी शिलाई नीट येण्याची व्यवस्थित फिनिशिंगची काळजी घेतो तशीच हे काम सुद्धा करताना घेतली पाहिजे। ही शोल्डरच्या इथली शिलाई आहे। इथे शिवताना गळ्याकडचा किंवा शोल्डरकडचा काही भाग चिमटीमध्ये अडकला जाणार नाही, म्हणजे शिलाईमध्ये आजूबाजूचा कपडा अडकणार नाही ह्याची काळजी घ्यायची। अशा रेडीमेड गाऊन्सला बऱ्याच वेळेला थोडी वाकडी तिकडी पण शिलाई मारली गेलेली असते, तर अशा वेळी आपण ती शिलाई मारताना थोडी बारीक टीप मारायची आणि जी मूळ टीप आहे तिच्यापासून थोडंसं आतमध्येच आपण ही टीप मारत जायचं। कोणत्याही ऑलरेडी शिवलेल्या कपड्याला डबल शिलाई करताना आजूबाजूचा इतर कपडा त्यात अडकणार नाही ह्याची बेसिक काळजी तर घ्यायलाच पाहिजे। इथे ह्यांनी ही पायपिंग लावून दिली आहे, त्याला सुद्धा मी डबल शिलाई करून घेते। पायपिंग नसेल आणि नुसता कपडा फोल्ड केलेला असेल तरी सुद्धा इथे डबल शिलाई मारायची, कारण ही शिलाई खूप कच्ची असते आणि हा रोज वापरला जाणारा कपडा आहे, त्यामुळे रोज धुवून ही शिलाई निघू शकते। अंगावर आपल्या हाताचं जितकं माप आलं असेल त्याच्यात पूर्ण 1 इंच लूजिंग मिळवून इथं आपल्याला शिलाई मारायची। या मॅक्सीला मी फक्त हाताला मापाप्रमाणे शिलाई करते आणि त्याच्यानंतर खाली मात्र जी शिलाई आहे तिच्यावरच दुसरी शिलाई मारून घेते। व्हिडिओ आवडला, काही उपयोगी वाटलं तर एक लाईक करायला विसरू नका। नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या इतर सगळ्या व्हिडिओजच्या प्लेलिस्टची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघू शकता। इथे मी तशी बारीक टाक्याची टीप मारली आहे, त्यामुळे मी संपूर्ण डबल मारणार नाहीये, पण हा जो वरचा भाग असतो इथे हालचाल भरपूर होते, त्यामुळे कमरेपर्यंत तरी अजून एक डबल शिलाई मारून घ्यायची। यानंतर आपल्याला मॅक्सी खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायची। ह्याच्यात सुद्धा नवीन शिकताना भरपूर चुका होतात, कारण पट्टी सगळीकडून एकसारखी फोल्ड होत नाही आणि मग तिला घोळ आल्यासारखा दिसतो। त्याच्यामुळे सगळ्यात आधी तर ही मॅक्सी मी खोलून मशीनच्या पाटाखालून अशा पद्धतीने अडकवून घेते। इथे मला 4.5 इंच फोल्ड करायचे, तर आधी तेवढं मोजून घ्यायचं, जितकं फोल्ड करायचं असेल तितकं।
आणि सुरुवात केल्यानंतर जिथपर्यंत आपला मशीनचा पाट आहे तिथपर्यंत पुन्हा ती पट्टी बरोबर 4.5 इंच आहे का नाही हे चेक करायचं आणि मगच तेवढी शिलाई मारायची। आपण अंदाजेच पट्टी फोल्ड करत गेलं म्हणजे ती कमी जास्त फोल्ड केली जाते आणि मग त्याला घोळ येतो। फोल्ड केलेल्या पट्टीला घोळ येण्याचं अजून एक कारण म्हणजे जेव्हा आपण ह्या कडेच्या शिलाईपर्यंत येतो तेव्हा पण बरोबर शिलाईच्या भागावरच शिलाई केलेला भाग ठेवायचा। एक छोटीशी चूण आली तर ती घ्यायची, नाहीतर आपण जर सरळ शिलाई करत गेलं तर त्याला पीळ पडल्यासारखा दिसतो। तुम्ही बघत आहात मी संपूर्ण घेऱ्याला मारत असताना सुद्धा मोजत गेलीये, कारण किती जरी आपण एक्सपर्ट झालो तरी अर्धा ते 1 इंचापर्यंतचा मापातला फरक डोळ्यांनी पटकन लक्षात येत नाही। नंतर चुकल्यानंतर ते उसवण्यापेक्षा आधी करतानाच माप घेऊन फोल्ड केलेलं चांगलं। ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्यांच्याशी शेअर करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ अगदी साध्या कामाविषयी असला तरी तुम्ही तो शेवटपर्यंत पाहिलात ह्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।